जय राजू पवार. काय पाणी किती आहे इथं? पाणी साधारण कमरे एवढं आहे पुढे अजून. इथं तर आपण एवढं थांबून बघितले. किती लोकांचं नुकसान झालंय, किती लोकांच्या घरात पाणी गेलं? भरपूर लोकांचे गेले, कारण इथं भाजी मंडई आहे, लोक बसत्यात उठत्यात, सर्वांच्या घरात पाणी गेले. ह्या नुकसानीमुळं काय जीवितहानी घडली का? एवढं पाणी पंढरपुरात आले. जीवितहानी तर नाही, पण लोकांची खूप अपघात झाली, नुकसान झाले. एवढं पाणी का आलंय पंढरपुरात? गटरीचं नदीचं मिक्स पाणी झाले. गटारी स्वच्छ नाहीत, त्याच्यामुळे गटरीचं काम चालू आहे. सर्व पाण्याचं हे ना, पाणी सर्व जे येते ते सगळं वरून इस बावी सरगम चौक ह्या इकडून रेल्वे रोड ते सगळं पाणी इथेच येते आणि इथेच अडकते सगळं पाणी. आणि जेणेकरून आमच्याकडे सगळ्यांच्या घरात पाणी घुसतंय. किती आता तुमच्या ह्या घरात जागी पाणी किती? आमच्या घरात आता सकाळी होतं, आता जरा पातळी कमी झाली पाण्याची, पाऊस कमी झाल्यामुळं. आता इथून जर पुढे जरी गेलं तरी कमरेला पाणी लागेल. या वर्षात किती वेळा पाणी आलं का? 5 वेळा. या जेव्हा पाऊस होते त्यावेळेस पाणी येतेच. प्रशासनानं किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं का नाही तुमच्याकडे? देतात लक्ष तसं, पण आता कसं आहे, गटारीच पण काम चालू आहे या इथं जे काम आहे ना ते पण चालू आहे, पण जेणेकरून जास्त करून वरच्या भागातून खाली पाणी लय येते.